नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं असून भारतीय जनता पक्षानं जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा रणशिंग नाद केला। पंचक गावठाण मारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, जेल रोड, नाशिक रोड या मार्गावरनं भाजपाचे अधिकृत उमेदवार विशाल अण्णा संगमनेरे, शरद मोरे, ज्योती माळवे, सुशीला बोराडे यांनी भव्य प्रचार रॅली काढून निवडणूक प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला। या निवडणुकीमध्ये भाजपकडून विशाल अण्णा संगमनेर, शरद दीपक चिंतामण मोरे, ज्योती अरुण माळवे आणि सुशीला बाजीराव बोराडे हे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून या रॅलीद्वारे त्यांनी थेट जनतेशी संवाद साधत प्रचाराची आघाडी घेतली आहे। रॅली दरम्यान उमेदवारांनी घरोघरी भेटी देत नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात या 4ही उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार राहुल ढिकले आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं। यावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। प्रभाग 18 मधील रस्त्यांची दुरावस्था, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण आणि मूलभूत नागरी सुविधा या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला। एकदा संधी द्या, ती संधी आम्ही सोनं करू असा ठाम विश्वास देत त्यांनी मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 18 मधील प्रचाराला आता वेग येत असल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय। भाजपची ही रॅली विकासाचा अजेंडा, विश्वासाची ग्वाही आणि परिवर्तनाचा संदेश देणारी ठरली आहे। नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग 18 मध्ये भाजपचा प्रचार आणि आक्रमक आणि निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असल्याचे संकेत मिळतात। तेव्हा जेल रोडमध्ये सर्वात सक्षम पॅनल जर म्हटलं तर प्रभाग 18चं आपलं भारतीय जनता पक्षाचं पॅनल आहे आणि त्याच्यात या पॅनलला अजितदादांसारख्या एका चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन म्हणा किंवा सहकार्य म्हणा, हे सहकार्य आहे। आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो की जेव्हा मी आणि सानप साहेब दोघंजण बसलो होतो गिरीश भाऊंकडे, तेव्हा प्रत्येक नावावर चर्चा झाली आणि गिरीश भाऊंनी सांगितलं सर्वे आला होता आणि सर्वेमध्ये या जेल रोडमध्ये सगळ्यात चांगला सर्वे हा विशाल अण्णांचा होता। आता मला एक सांगा, जर जनतेच्या मनात विशाल अण्णा आहे तर विरोधकांनी काही जरी म्हटलं तर त्याला काही फरक पडतो का? कारण काही लोक म्हणतात हे जागेवर नसता, हे बाहेर फिरता, इकडे फिरता, तिकडे फिरता, परंतु जर बघितलं तर 4 वर्ष झाले आज नगरसेवक पदावर ते नाही आहेत, परंतु त्या मानाने जर बघितलं तर नगरसेवक नसताना सगळ्यात जास्त कामं जर केली असतील कोणी तर ते विशाल अण्णांनी आहे। आणि त्यांच्या माध्यमातून जे कामं झालेत, आमचे लहान बंधू राहुल बेरडे ते सगळीकडे फिरता, सुनील फिरतो, अण्णा फिरता, आमच्या मातोश्री फिरता, सगळीकडे ते फिरतात आणि पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब हे जनसेवेसाठी असतं। आणि जसं सर म्हटले की प्रत्येकाची जाणत असते, एक छोटं उदाहरण देईल। मी आता मागच्या महिन्यात विठ्ठल मंदिराचं 1.5 कोटी रुपये निधी दिला आणि त्यांची मिरवणूक होती। मिरवणुकीला काही पैसे कमी पडले आणि ते सगळे लोक वैतागले। एका समोरच्या उमेदवारांनी त्यांना कमिटमेंट दिली होती की मी पैसे देतो, मी सगळं करून देतो, आणि ऐन वेळेस त्यांनी सांगितलं की माझ्याकडे काही पैसे नाही। आणि मग ज्याला कोणी नाही त्याचं कोण असतं? त्याचे विशाल अण्णा असतात। ते सगळे आले अण्णाकडे, अण्णांनी माझ्यासमोर एक मिनिट विचार केला नाही आणि जे पाहिजे ते भरभरून अजून घेऊन जाणे, याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करा। असा लोकप्रतिनिधी मिळणं हे खरंच आपलं भाग्य आहे। कारण मी बघतो, दवाखाना असो, एखाद्याचं शाळेचं फी असो किंवा कुठलंही अडीअडचण असो, मोकळ्या हाताने कुटुंबाच्या, वैयक्तिक लोकांच्या मदतीसाठी धावणारा जो थोडेफार जनसेवक आहेत त्याच्यात अण्णाचा नंबर। कारण निधी सगळेच देतात, कामं सगळेच करतात, परंतु हे माझं कुटुंब आहे, माझा प्रभाग म्हणजे माझं संपूर्ण घर आहे आणि या घरातल्या एकाही सदस्याला मी कधी अडचणीत येऊ देणार नाही। आणि त्या दृष्टिकोनातून काम करणारा जो व्यक्ती आहे तो म्हणजे विशाल अण्णा आहे। आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाची प्रश्नाची जाण असणारा आपला अण्णा, आणि त्याच्यामुळे त्यांना शरद मोरे सरांसारखा इथे एक चांगला
साथ मिळाली त्यांना. सर संघाच्या मुशीत वाढलेत. अतिशय चांगलं उमदं व्यक्तिमत्व, कधी कोणाला वाकडं बोलत नाही, कधी कोणाला नावं ठेवत नाही आणि जेवढं जास्त काम करता येईल तेवढं जास्त काम करून लोकांमध्ये जास्तीत जास्त फिरून जनसंपर्क हा मोठा करण्यावर सरांचा कायम भर असतो. हे प्रशासकाचं काम होतं. प्रशासन काही गोष्टी ऐकायच्या, काही गोष्टी ऐकत नव्हते. परंतु आपले भारतीय जनता पार्टीचे आमदार असल्यामुळं आपल्या विभागामध्ये चांगलं असं काम आपले विशाल भाऊ असतील, मोरे सर असतील यांच्या माध्यमातून आणण्यामध्ये खूप मोठं यश आलेलं आहे. आज भारतीय जनता पार्टीने विशालजी संगमनेर असतील, मोरे सर असतील, बोराडेताई असतील, माळवेताई असतील, या चौघांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे. भागाचा भौगोलिक विकास म्हटलं किंवा दोन नवे दोन जुने असं म्हटलं तरी चालेल. आपल्याकडे मागणाऱ्यांची संख्या ही खूप होती. जवळजवळ 1200 उमेदवारांनी आपल्याकडे उमेदवारी मागितली होती. त्यामध्ये आपले जुने 70 होते आणि आपल्याला 50 जणांना 1200 मध्ये उमेदवारी द्यायची होती. त्यामध्ये वेगवेगळे सर्वे होते, वेगवेगळे विषय होते. माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, राहुल भाऊ असतील किंवा कोर कमिटी असेल, यांच्या पुढे खूप मोठा असा पेच होता. परंतु ज्यांना ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते पण काही आपल्या उमेदवारांपेक्षा कमी नव्हते. परंतु आपल्याला 122च उमेदवार द्यायचे होते आणि आपल्या पूर्व मतदारसंघामध्ये 31 जुने होते. द्यायचे किती? 40 चिड. त्यामुळं 9 जणांची ॲडजस्टमेंट करायची होती. 9 जुन्यांची संधी मोठ आपल्याला बसवायची होती. त्यामुळं प्रत्येक भागामध्ये आपण भारतीय जनता पार्टीचे 9 जुनं 1-2-1-2 असं 9 जुनं करून आपला पॅनल या पूर्व मतदारसंघामध्ये राहुल भाऊच्या नेतृत्वाखाली आपण तो तयार केलेला आहे. मला आठवतं मागच्या 5 वर्षापूर्वी या भागामध्ये राहुल भाऊ आपल्याला भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळत नव्हता. इथे एक समोर एक उमेदवार, 2 उमेदवार आहे, त्यांच्या घरी मी गेलो, अहो त्यांनी काढून दिलं होतं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.